राज्यातील शेतकरी आणि जमीनधारकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून शेतीच्या व्यवहारासाठी वापरला जाणारा 7/12 उतारा आता बंद होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मोठा निर्णय घेतला असून त्याऐवजी नागरिकांना नवीन स्वरूपातील कागदपत्र दिले जाणार आहेत. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेतीवर आधारित आहे. गावागावात शेतकरी शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. जमीन खरेदी विक्री, पीक कर्ज, वारसा नोंद, शासकीय योजना अशा अनेक कामांसाठी 7/12 उतारा हा अत्यंत महत्त्वाचा कागदपत्र म्हणून वापरला जातो. त्यामुळे 7/12 बंद होणार ही बातमी समोर येताच अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी नसून ज्या गावांचा समावेश नगरपालिका किंवा महानगरपालिकांच्या हद्दवाढीत झाला आहे त्या भागांसाठी हा बदल लागू केला जाणार आहे. म्हणजेच ग्रामीण भागातून शहरी भागात समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आता 7/12 ऐवजी प्रॉपर्टी कार्ड वापरले जाणार आहे. सरकारच्या माहितीनुसार अनेक ठिकाणी शहरांची हद्द वाढल्यानंतरही जुनी 7/12 पद्धत सुरू होती. त्यामुळे जमिनींच्या नोंदी, मालकी हक्क, बांधकाम परवानग्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. काही वेळा एकाच जमिनीबाबत वेगवेगळी कागदपत्रे असल्याने नागरिकांना कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागत होते. आता प्रॉपर्टी कार्ड प्रणाली लागू झाल्यानंतर या प्रक्रियेत सुसूत्रता येईल असा सरकारचा दावा आहे.